वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष मान्य रेखाताई ठाकूर, जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद कुटे तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावडे यांची निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। बाळासाहेब आंबेडकरांनी आज ओबीसीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली। मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो। तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, माजी आहेत, आताची निवड झालेली नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी, तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं। खरंच मी त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं, त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझे सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल, आम्ही शर्तीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांचे हात बळकट करण्याचं इथं काम करू आणि महानगरपालिका व जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकण्याचा इथं भरपूर प्रयत्न करू आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष व्हावा। मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनोने, महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर, मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे, त्यांचा शतश ऋणी आहे। त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी हे 2 विधानसभा येतात। या दोन्ही विधानसभा गेल्या 3 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, महिला अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील, युवकचे असतील, सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील, या सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं। त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरची जबाबदारी टाकली। त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी 11 सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन, सोबत घेऊन पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।